नमस्कार. पल्लवी रेसिपीजमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने पौष्टिक अशी ब्रोकोलीची भाजी बनवणार आहोत. ही ब्रोकोलीची भाजी बनवताना आज आपण कोणत्याही प्रकारच्या मसाल्याचा वापर करणार नाही. तर इथे मी एका भांड्यामध्ये ब्रोकोली कट करून घेतलेली आहे. ब्रोकोली आपल्याला धुवून घ्यायची आहे. नंतर गॅसवरती एक कढई ठेवायची. त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालायचे. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची व मोहरी थोडी तडतडून द्यायची. आणि मोहरी थोडी तडतडली की नंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे व जिरे थोडे फुलले की नंतर त्याच्यामध्ये लसूण घालायचा. इथे मी 6 ते 7 लसूणच्या पाकळ्या कट करून घेतलेल्या आहेत. तर इथे आपले जिरे फुललेले आहेत. नंतर त्याच्यामध्ये लसूण घालायचा व लसूण घातल्यानंतर आपल्याला सोनेरी रंगावरती लसूण परतवून घ्यायचा आहे व नंतर त्याच्यामध्ये कांदा घालायचा आहे आणि कांदा मिक्स करून घ्यायचा आहे व कांदा आपल्याला सोनेरी रंगावरती परतवून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला कमी ते मध्यम गॅसवरती परतवून घ्यायचा आहे व कांदा परतत असताना आपल्याला थोड्या थोड्या वेळाने तो मिक्स करत राहायचा आहे, म्हणजे तो कढईला खाली चिटकणार नाही. तर इथे मी 2 मध्यम आकाराचे कट केलेले कांदे तेलामध्ये घालून मिक्स केले आणि कांदे आपल्याला सोनेरी रंगावरती परतवून घ्यायचे आहेत व कमी ते मध्यम गॅसवरती आपल्याला कांदा छान असा परतवून घ्यायचा आहे व कांद्याला सोनेरी रंग आला की नंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायचे आहे. तर इथे आपला कांदा परतवून झालेला आहे. नंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायची व 1 मिनिटांनी त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचे आणि मिक्स करून घ्यायचे. टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला कमी ते मध्यम गॅसवरती परतवून घ्यायचे आहे. इथे मी एक मध्यम आकाराचे टोमॅटो कट करून घेतलेले होते, ते त्याच्यामध्ये घातले आणि मिक्स करून घेतले. टोमॅटो मऊ झाले की नंतर त्याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घालायची आणि मिक्स करून घ्यायचे व हळद घातल्यानंतर आपल्याला एक वेळेस मिक्स करून घ्यायचे व हळद आपल्याला कांदा आणि टोमॅटोसोबत अर्ध्या मिनिटासाठी परतवून घ्यायचे आहे व नंतर त्याच्यामध्ये आपल्याला ब्रोकोली घालायचे आहे. ब्रोकोली घातल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचे आहे. तर इथे आपण कढईमध्ये ब्रोकोली आणि मीठ घातलेले आहे. नंतर आपल्याला ब्रोकोली एक वेळेस मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवायचे आणि कमी गॅसवरती भाजी आपल्याला वाफेवरतीच भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. याच्यामध्ये जराही पाणी वापरायचे नाही. 3 ते 4 मिनिटासाठी आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे व 4 मिनिटांनी नंतर त्याच्यावरचे झाकण काढून घ्यायचे व भाजी आपल्याला एक वेळेस मिक्स करून घ्यायची आहे व नंतर झाकण ठेवून आपल्याला भाजी 3 ते 4 मिनिटासाठी शिजवून घ्यायची आहे. आपण ही ब्रोकोलीची भाजी बनवताना याच्यामध्ये आपण जराही पाण्याचा वापर करणार नाही, तसेच आपण कोणत्याही प्रकारचे मसाले देखील वापरणार नाही. आज आपण ही ब्रोकोलीची भाजी एकदम पौष्टिक पद्धतीने बनवणार आहोत व अशा पद्धतीने बनवलेली ब्रोकोलीची भाजी खूप टेस्टी बनते व थोड्या थोड्या वेळानंतर आपल्याला भाजीवरचे झाकण काढून भाजी एक वेळेस मिक्स करून घ्यायची आहे आणि नंतर भाजीवर झाकण ठेवून आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला ब्रोकोलीची भाजी बनवून घ्यायची आहे. ही ब्रोकोलीची भाजी आपण टिफिनसाठी बनवत आहोत. आज आपण एका ब्रोकोलीच्या भाजीपासून 2 प्रकारची ब्रोकोलीची भाजी बनवणार आहोत. तर इथे आपली ब्रोकोलीची भाजी शिजवून तयार झालेली आहे. आपण एका वाटीमध्ये मिठाची ब्रोकोलीची भाजी काढून घेऊ. ही भाजी आपण लहान मुलांसाठी टिफिनमध्ये देऊ शकतो व नंतर कढईमध्ये 1 चमचाभर तिखट घालायचे आणि मिक्स करून घ्यायचे व कढईवरती झाकण लावायचे आणि 1 मिनिटासाठी आपल्याला भाजीला वाफ देऊन घ्यायची आहे व गॅस बंद करायचा आहे. तर इथे आपली तिखटाची देखील ब्रोकोलीची भाजी बनवून तयार झालेली आहे. भाजी आपण सर्व करून घेऊ व कोणतेही मसाले न वापरता व पाणीही न वापरता आज आपण इथे ब्रोकोलीची भाजी बनवून तयार केलेली आहे. ही ब्रोकोलीची भाजी खायला खूप टेस्टी लागते. तसेच ही ब्रोकोलीची भाजी खूप पौष्टिक देखील आहे. आपल्या आरोग्यासाठी ब्रोकोलीची भाजी खाण्याचे अनेक फायदे आहेत. ब्रोकोलीमध्ये पोटॅशियम, प्रथिने, लोह आणि व्हिटॅमिन सी व के असते. त्याच्यामुळे ही भाजी खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, पचनसंस्था सुधारते, हृदय निरोगी राहते आणि वजन नियंत्रित ठेवण्यासाठी ही भाजी खूप फायदेशीर ठरते. पण ह्या भाजीमध्ये मसाल्याचा आणि कमी तेलाचा वापर जर केला तर ही भाजी खाल्ल्यामुळे आपले वजन लवकर कमी होते. ब्रोकोलीमध्ये फायबरचे प्रमाण खूप जास्त असते आणि कॅलरीजचे प्रमाण कमी असते. त्याच्यामुळे आपले पोट भरलेले राहते व त्यामुळे आपले वजन कमी करण्यास मदत होते. तर इथे आपली पौष्टिक व टेस्टी अशी ब्रोकोलीची भाजी बनवून तयार झालेली आहे. आपल्या निरोगी आरोग्यासाठी व वजन कमी करण्यासाठी ही ब्रोकोलीची भाजी खूप फायदेशीर आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.